फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना साहेब. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? नागपूरच्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात फेलोशिप दिली होती बाहेरच्या देशामध्ये शिकण्यासाठी. परंतु ह्या 2 नंबरच्या उपमुख्यमंत्र्यांना पीएचडी म्हणजे काय हे समजत नाही. म्हणजे ही खेदजनक बाब आहे महाराष्ट्र सरकारसाठी. हिवाळी अधिवेशनामध्ये माजी पालकमंत्री सतेज बंटी पाटील यांनी सारथीच्या विद्यार्थ्यांचा फेलोशिपच्या बाबतीतला प्रचंड ताकदीनं प्रश्न निर्माण केला. परंतु त्याला उत्तर देत असताना अजित पवार यांनी पीएचडी धारक काय दिवे लावणार महाराष्ट्रासाठी असं वक्तव्य केलं. सर्वप्रथम मी या अजित पवारांच्या वक्तव्याचा जाहीर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून निषेध करतो. आज आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन करणार होतो. आणि त्याचबरोबर त्यांना पीएचडी म्हणजे काय आहे, पीएचडी सांगणारी माहिती देणारी पुस्तकं त्यांना आज आम्ही पाठवणार होतो. परंतु त्यांनी आत्ताच मला समजलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु ह्या कोल्हापूरच्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात फेलोशिप दिली होती बाहेरच्या देशामध्ये शिकण्यासाठी. परंतु ह्या 2 नंबरच्या उपमुख्यमंत्र्यांना पीएचडी म्हणजे काय हे समजत नाही. म्हणजे ही खेदजनक बाब आहे महाराष्ट्र सरकारसाठी. पीएचडी धारक हे आपल्या भारत देशासाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी देखील महत्त्वाचे संशोधक म्हणून आपल्याला इथे लाभतात. आणि त्यानुसारच आपल्याला भारत देश हा विकसित आणि त्यानुसारच भविष्य भारत देशाचं चालत राहतं. परंतु अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं सर्व जे पीएचडी धारक आहेत त्यांचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आदरणीय आमचे खेडेकर साहेब इथंपर्यंतचा जे पीएचडी धारक आहेत त्यांचा सर्वांचा अजित पवारांनी अपमान केलेला आहे. त्यामुळं अजित पवारांनी इथून पुढं जे वक्तव्य करताना सांभाळून करावं, अन्यथा येत्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड व सर्व विद्यार्थी व सर्व जनता त्यांना दाखवून देईल असा इशारा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून देत आहे.